सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 50 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात विशालनं हात सोडताच अमृता जवळ तिथून पळतच आत गेली. इकडे आदित्यला आता ठसका लागला होता. विशालनं हातातला ग्लास त्याच्यासमोर पकडला, तसं त्यानं तो ग्लास घेऊन पटकन पिऊन टाकला. बिचारा समोर काय चाललंय हे बघून थोडा गोंधळला होता आणि त्या धक्क्यातून अजूनही तो सावरला नव्हता, कारण त्याला असं कधी वाटलंच नव्हतं की त्याचा दादा सगळ्यांसमोर असं काहीतरी करेल. आता पुढे अमृता घाबरली होती, त्यामुळे ती रूममध्ये आली. त्यानं एका तासात तिला बोलवलं होतं आणि यावेळी धमकीसुद्धा दिलेली. म्हणजे काल तिनं जे नाटक केलं तसं तिला आता करणार येणार नव्हतं. नाहीतर तो जे काही बोलला आणि ते तिला आठवलं आणि तिला दरदरून घाम फुटला. घरात लग्न कार्य होतं आणि ज्याचं होतं त्याचं असं काहीतरी सुरू होतं. हे जर कोणाला कळलं तर अमृता अडचणीत सापडली होती. जावं तर पुन्हा तेच प्रश्न आणि त्याचं उत्तर देण्यास असमर्थ करणारे. आपण कदाचित भावनेच्या भरात वाहून जाऊ नये आणि नाही गेलो तर उगीच सगळ्यांच्या समोर तो आपल्याला घेऊन जाईल. आणि तो हे करू शकत होता याचा अनुभव तर तिला आत्ताच आला होता. त्यामुळे तिला एखाद्या आयुष्याच्या निर्णायक क्षणाच्या उंबरठ्यावर आपण आल्यासारखं वाटलं होतं. हे महादेव, आता मी काय करू? तिनं आता एक आवंडा गिळला आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर तिनं पाहिलं तर त्याचाच कॉल होता. तिनं तो कट केला आणि तेवढ्यात मेघना त्या रूममध्ये आली. तिला तसं घाबरलेलं तिनं पाहिलं आणि तिनं विचारलं, काय झालं? तू इतकी का घाबरली आहेस? आणि तशी काही नाही असं अमृता म्हणाली. अगं बोल ना, काही झालंय का? मेघनाने आता हट्टच केला. आपण आता नंतर बोलूया, ते देवळात जायचं अमृता म्हणाली. हेच तुला प्रत्येक वेळी नडतं. अमृता, अगं मनातलं सगळं सांगत जा. जर तू सांगितलंच नाही तर समोरच्याला कसं कळणार? आणि कळलंच नाही तर मग तुला दुसरीकडून समाधान मिळणार कसं? अमृता, प्रत्येक गोष्ट तुझ्या छोट्याशा हृदयात ठेवत जाऊ नकोस ग बाई, नाहीतर त्या गोष्टी साठून एक दिवस त्या बिचाऱ्या हृदयाचा ब्लास्ट होईल. सोबी कूल यार, बोलत जा ग. बोलण्याने मन हलकं होतं आणि कदाचित एखाद्या गोष्टीवर सोल्युशन पण मिळून जाईल, मेघना तिला समजावत म्हणाली. विशालनी मला बाहेर भेटायला बोलवलं आहे आणि ते सारखं माझ्या मनात काय आहे ते विचारत आहेत, अमृता अस्वस्थ होत म्हणाली. काय? त्यांना कळलं आहे का तुझ्या मनात काय आहे ते? मेघनाने चकित होऊन तिला विचारलं. नाही ग, म्हणजे माझ्या डोळ्यात, माझ्या वागण्यात त्यांना. अमृता बोलता थोडं थांबली. अगं काय? सांग ना पटकन, मेघनाने आता उत्सुकतेने तिला विचारलं. त्यांना ना प्रेम दिसतं, अमृता डोळे मिटून म्हणाली. हे सांगताना सुद्धा तिचा ऊर भरून आला. अगं सुपर्ब, विशाल दादा तर मन कवडे निघाले की. अमृता, मला तर वाटतं तू सांग त्यांना तुझ्या मनात काय आहे ते, म्हणजे सगळे प्रश्न सुटून जातील, मेघना खुश होत म्हणाली. नाही ना गं सांगू शकत, अमृता नकारार्थी मान हलवत म्हणाली. का नाही सांगू शकत तू? अगं मनात आहे तर ओठांवर सुद्धा येऊ देते. एवढा मोठा चान्स सारखा नाही मिळत अमृता, मेघना म्हणाली. मेघना, अगं जर मी माझ्या मनातलं खरं त्यांना सांगितलं तर त्यांचं लग्न तुटून जाईल. त्यात कुणालचं पण टेन्शन, त्यांनी काही केलं तर. ती आता दीर्घश्वास सोडत म्हणाली. मग तुटू दे त्याचं लग्न. अगं माझी राणी, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणजे तुलाही त्यांच्याशी लग्न करायचं आहे ना, बरोबर ना? मेघना तिला म्हणाली. नाही, असं नाही काही, मला लग्न नाही करायचं, अमृता मन घट्ट करत म्हणाली. काय? अगं अमृता, हे काय आहे? आत्ताच तर तू बोललीस की मनातलं जर सांगितलं तर त्यांचं लग्न तुटून जाईल, म्हणजे प्रेम आहेच ना. मग लग्न का करायचं नाही, याचा काय अर्थ समजायचा? मेघनाने गोंधळून तिला विचारलं. अगं माझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण मला लग्नाच्या बंधनात अडकायचं नाहीये. माझं आयुष्य अभागी आहे, त्यात मला त्यांचं आयुष्यसुद्धा माझ्या आयुष्यासारखं नरक बनवायचं नाही. ते आयुष्यात खुश असावेत एवढीच माझी काय ती इच्छा आहे, अमृता भाऊक होत म्हणाली. तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे अमृता, तुझं आयुष्य अभागी नाहीये. तू उगीच स्वतःच्या मनात तो न्यूनगंड पाळला आहेस. मी तर म्हणते तू ना त्यांना सांगून टाक की तुझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि लागलीच इथे लग्न पण करून टाक, मेघना म्हणाली. आणि अमृताने आता डोक्याला हात लावला.
मेघना, तुला कळत नाही आहे का? अगं खूप प्रॉब्लेम्स होतील. मी नाही सांगू शकत त्यांना. किंवा तू तरी समजून घे ना मला, अमृता आता वैतागून तिला म्हणाली. अगं त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन आहे बाळा, आणि ते एक बिझनेसमॅन सोबत एक ॲडव्होकेटसुद्धा आहेत. तू विसरलीस का हे? हां, आणि त्यांनी वकिली सोडून त्यांच्या आईवडिलांच्या आनंदासाठी बिझनेस करायचं ठरवलं. आता तू समजून घे सगळं, की काही प्रॉब्लेम झाला तर ते आहेतच गं. हे बघ अमृता, तुला असं वाटतं का की तुझ्यामुळे त्यांचं लग्न मोडेल आणि ती प्रिया, ती पण दुखावली जाईल? अमृता, नको हा विचार करू. उलट जर हे लग्न झालं तर बिचारे ते दोघेसुद्धा आयुष्यभर सुखी राहणार नाहीत, कारण त्या नात्यात प्रेम नसेल. मेघना कळकळीने तिला म्हणाली. मेघना प्लीज, मला जास्त कन्फ्यूज नको करू तू. मुळात आता मी जर हे सत्य सांगितलं तर सगळ्यांच्या आयुष्यात वादळ येईल. त्यापेक्षा आहे असं चालू दे, यातच सगळ्यांचं भलं आहे. अमृता आता हतबल झाली होती. काय? मी कन्फ्यूज करते? अगं मी कन्फ्यूज करत नाहीये, तुला योग्य निर्णय घेण्यासाठी सुचवत आहे ग अमृता. अगं विचार कर आणि जे काही मनात आहे ते सगळं त्यांना सांग. पुढे काय होतंय आणि काय नाही ते नंतरचं नंतर बघता येईल ना, मेघना तिला म्हणाली. पण यावर अमृता काहीच बोलली नाही. अमृता प्लीज, माझं ऐक. अगं तू त्यांचा विचार कर, त्यांची किती घुसमट होत असेल. अमृता, अगं तुला माहिती आहे का माझी आई काय म्हणते? माझी आई म्हणते पुढे काय होईल याची काळजी न करता माणसाने सत्य बोलून टाकावं. कारण जर खोटं बोलून भलेही आता काहीतरी चांगलं झालं तरीही त्या खोटेपणाचा त्रास आयुष्यभर मनात सतत राहतो. त्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून त्यावर काहीतरी समाधान शोधावं. मग त्यामुळे कदाचित आत्ता त्रास होईल, पण आयुष्यात पुढे गेल्यावर त्या गोष्टीची सल मनात राहणार नाही. मेघना तिला खूप खूप समजावत म्हणाली. अमृताने फक्त हुंकार भरला आणि त्याच वेळी दरजावर टकटक झाली. कोणीतरी आलंय, आपण नंतर बोलूया या विषयावर, म्हणत अमृताने दरवाजा उघडला तर समोर अंबिकादेवी होती. अमृता, मेघना दोघीही तयार व्हा, हळद दळून होत आली आहे. पुढच्या अर्ध्या तासात मुहूर्त सुरू होईल आणि पिवळी साडी नेसा दोघींनी पण, अंबिकादेवी त्यांना म्हणाली. आणि त्याच वेळी अमृता दरवाजामधून आदित्यचा आवाज आला तसं त्या दोघींनी त्या दिशेला पाहिलं. ते कृष्ण मंदिरात जायचं होतं ना तुझं नवस पूर्ण करायला? चल मी तयार आहे, आदित्य आत येत हसत म्हणाला. अरे वा, तुझं नवस पूर्ण पण झाला का? अंबिकादेवीनं अमृताकडे आश्चर्यानं पाहत तिला विचारलं. आणि आता अमृता पुरती गोंधळली. हो हो, म्हणजे आजच, अमृता अडखत म्हणाली. बरं ठीक आहे, मग अर्ध्या तासात जाऊन ये बरं पटकन. तोपर्यंत बाकीच्या बायका आणि काही नातेवाईक हळद लावतील. जा तू, अंबिकादेवी तिला म्हणाली. आणि आता अमृताने होकारार्थी मान हलवली. अमृता तयार होण्यासाठी गेली आणि आदित्यनं मेघनाला डोळा मारून इशारा केला तसं मेघनाने त्याला गुपचूप एक फ्लँकेस दिला आणि ऑल द बेस्ट म्हणून अंगठा दाखवला. तसं आदित्यच्या पाठोपाठ अमृता घराबाहेर पडली. सॉरी हा, ते दादांनी मला तिथे येऊन असं बोलायला सांगितलं होतं, आदित्य अडखत म्हणाला. अमृताने खाली मान घालून हुंकार भरला. अमृता, तुला एक विचारू का? त्यानं गाडी स्टार्ट करत तिला विचारलं. ती त्याच्या पाठीमागे बसली. नेमकी काय चाललं आहे ग तुमच्यात? म्हणजे हे लग्न होणार आहे की नाही? आदित्यनं आता तिला किंचित अडखत विचारलं. हे लग्न माझं आहे का? अमृताने त्याला उलटच विचारलं. आता डोक्यांवर जास्ती विचारांचा मारा झाल्यामुळे बिचारी वैतागली होती. अगं नाही, लग्न तुझं नाही, पण ज्यांचं आहे त्या दोघांच्या मध्ये मात्र तू आहेस असं मला वाटतं, तो म्हणाला. आणि तिनं आता एक सुस्कारा सोडला. मला काही नाही माहीत, मला कोणाच्या मध्ये यायचं पण नाही. खरंच, बोलता बोलता तिचे डोळे पाणवले आणि आदित्यचे शब्द तिच्या जिव्हारी लागले. अगं सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आदित्य मनातच स्वतःवर रागवला, कारण योग्य बोलण्यासाठी त्याला शब्दच सापडले नव्हते. थोड्याच वेळात त्यानं तिला कृष्ण मंदिराच्या समोर सोडलं. अगं दादा त्या नदीच्या पायऱ्यांवर आहे, सध्या तिथे कोणी नाही, मी थांबतो इथेच, पण कोणी आलं तर सांगतो दोघांना, आदित्य म्हणाला. आणि आता अमृताची पावले जड झाली. आता तिला खरंच सत्याला फेस करावं लागणार होतं. नाही, आपण त्याच्यावर प्रेम करत नाही आणि त्याला आपण स्पर्श करू दिला कारण त्याचे आपल्यावर खूप खूप उपकार आहेत, हेच बोलायचं तिने मनोमन ठरवलं. आणि आता अमृता पटकन त्या दिशेला चालू लागली.
तिला त्याच्याशी लवकरात लवकर बोलून तिथून बाहेर पडायचं होतं, कारण इथे कोणीही येऊ शकत होतं आणि तिला त्याच्यासोबत असताना कोणाच्या नजरेला पडू द्यायचं नव्हतं. ती मंदिराच्या एकदम पुढे नदीच्या वरच्या पायरीवर आली. समोर विशाल पायऱ्यांवर पाठमोरा बसलेला दिसत होता. तिची पावले पुन्हा मंद झाली, तरीही ती पायऱ्यांवरून उतरून त्याच्या मागे येऊन उभी राहिलीच. बोला, काय बोलायचं होतं? तिनं उसनं अवसान आणलं आणि त्यानं मागे वळून पाहिलं. ती उभीच होती. बस, तो पुन्हा पुढे बघत म्हणाला. माझ्याकडे जास्त वेळ नाही, प्लीज लवकर काय ते बोला. आणि मनावर दगड ठेवून ती हे सगळं बोलली. अनेक उसासा टाकत तो उठला आणि तसं तिच्या आता घशाला कोरडच पडली, कारण तो तिच्या समोर येऊन डायरेक्ट उभा राहिला. प्रश्न जुनाच, लास्ट टाइम उत्तर न देताच पळून गेली होती, पण आज मला उत्तर हवंय, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तो वाट बघत होता. तिच्या ओठांतून कधी एकदा त्याला पाहिजे ते ऐकायला मिळतंय. पहिल्यांदा तो कुठल्या तरी गोष्टीसाठी इतका जास्त आतुर होता, पण ती होती की मनातल्या भावना ओठांवर येऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न करत होती. कोणता प्रश्न? यावेळी सुद्धा तिने काहीही माहिती नसल्याचे हावभाव चेहऱ्यावर ठेवले आणि ते पाहून तो किंचित हताश झाला. अमृता, सरळ सांगतो, यू लव्ह मी? फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. आणि तू प्रेम का ॲक्सेप्ट करत नाही त्याचं कारण हवंय. प्रिया जर त्याचं कारण असेल तर विशाल बोलत होता की माझं प्रेम आहे की नाही हे पण आता तुम्हीच ठरवणार का? माझ्या मताला काही व्हॅल्यू आहे की नाही? मुळात तुम्ही का जबरदस्ती मला इथे बोलवलं आहे? फक्त यासाठी की मी तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला आय लव्ह यू म्हणावं? तिने त्याच्याकडे बघून त्याला विचारलं. आवाज शांतच होता, पण तरीही आवाजात जाणून बुजून तक्रार आणली होती तिने. माझ्या मर्जीप्रमाणे? अमृता, तुझ्या डोळ्यातून, प्रत्येक वागण्यातून तुझ्या भावना मला कळतात. फक्त तू ते ॲक्सेप्ट करत नाही, एवढंच. ते मला जाणून घ्यायचं आहे. तो पण शांतपणे म्हणाला. भावना भावना भावना, फक्त त्यासाठी तुम्ही तुमची हळद सोडून इथे आलात? मिस्टर विशाल, तुम्ही स्वतःला एक प्रतिष्ठित बिझनेसमॅन समजताना, शिवाय तुम्ही एक ॲडव्होकेट पण आहात. मग तुम्हाला हे समजायला हवं की एका विवाहित स्त्रीसमोर तुम्ही असं बोलूच कसं शकता? तुम्ही असं बोलू शकत नाही. मुळात तुम्ही स्वतः लग्नाच्या उंबरठ्यावर उभे आहात आणि अशा परिस्थितीत एका दुसऱ्या स्त्रीसमोर स्वतःच्या प्रेमाची कबुली देऊन तिच्याकडून सुद्धा प्रेम कबूल करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहात. याला काय अर्थ आहे? तिचा आवाज आता किंचित वाढला होता. अमृता, अगं माझं लग्न अजून झालेलं नाही. मी पूर्णपणे मुक्त आहे. मी लग्न करायचं की नाही करायचं याचा निर्णय मी कधीही घेऊ शकतो, अगदी कधीही. पण तू तर विवाह नावाच्या बंधनातून मनाने मुक्त झालीस ग, पण समाज नावाच्या बेड्यांनी मात्र स्वतःला अजूनही जकडून ठेवलं आहे. अगं अमृता, पुढच्या काही महिन्यात तुझी कागदोपत्री या कुणालच्या केसमधून सुद्धा पूर्णपणे तू मुक्त होशील. पण फक्त विवाह या नावामागे का लपायचं सांग ना? मनातल्या भावनांना वाहू दे. त्याने तिलाच उलट प्रश्न केला आणि आता त्याचं बोलणं ऐकून तिची बोलतीच बंद झाली. तिला वाटलं होतं की तिनं त्याच्या वागण्यावर प्रश्न उठवले तर कदाचित त्याला उत्तर द्यावे लागणार नाहीत, पण तो एक पक्का वकील आहे हेच ती विसरली होती. मी लपत नाहीये, मला लपवायची गरज सुद्धा नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही भावना नाही. बस झालं? अमृता खाली घालून किंचित वैतागून म्हणाली. खरंच? डोळ्यात डोळे घालून सांग ना, त्यानं एक भुवई वर करून तिला विचारलं. हे बघा विशाल, मला त्रास देऊ नका, मी जाते आणि पुन्हा मला असं बोलवू नका इकडे, ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली आणि तिथून माघारी वळली. पण त्याच वेळी त्यानं तिचा दंड पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. विशाल, तिनं घाबरून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. खूप जवळ होता तो तिच्या. तिला आता त्याचा श्वास कपाळावर जाणवत होता आणि त्यामुळे ती घामाघूम होत होती. अमृता, प्रत्येक परिस्थितीतून पळून जायचं नाही. एक दिवस पळत पळत इतकी दूर जाशील की कळणार सुद्धा नाही की आपल्या हातातून काय सुटले. मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय तुला कुठे जाता येणार नाही, कळलं? त्यानं तिच्या डोळ्यात पाहून जणू तिला धमकीच दिली. काय उत्तरे हवीत तुम्हाला? माझ्या मनात भावना नाहीत, सांगितलं ना मी. आता ती रडकुंडीला आली होती. तिचे डोळे काठोकाठ भरले होते. तू म्हणते भावना नाही, तर तू माझी काळजी का करतेस?
माझ्या जखमेवर औषध लावताना तुझ्या डोळ्यात वेदना का दिसतात मला? मी तुझ्याशी कसाही वागलो तरीही तू माझ्या आसपास का भटकतेस? कुठल्याही पुरुषाकडे तू बघत सुद्धा नाही, पण माझ्या मिठीत मात्र येतेस. किस सुद्धा करू देते. एवढंच काय, तू रात्रीच्या वेळी मला सोडायला माझ्या घरी सुद्धा आली. त्या रात्री मी नशेत होतो. काही होऊ शकलं असतं आपल्यात, पण तरीही तू गप्प होतीस अमृता. हे काय आहे? फक्त उपकाराची जाणीव? त्यानं रागातच तिला विचारलं. आणि आता अमृताला हुंदकाच फुटला. विशालनं आवंडा गिळत त्याचा राग शांत केला. हे बघ अमृता, तू स्वभावाने खूप गरीब आहेस. कदाचित कुणाल बाबतीत जास्त सहनशील आहेस. तरीही ऑफिसमध्ये जेव्हा राघव नावाच्या माणसाने तुझ्यासोबत मिसबिहेव केलं होतं तेव्हा तू तिथेच त्याला कानाखाली मारली होती. आय नो दॅट व्हेरी वेल. मग मी तर त्याच्यापेक्षा जास्त मिसबिहेव केला आहे तुझ्यासोबत. तरीही अमृता तू शांत का आहेस? साधं तू मला प्रतिकार सुद्धा केला नाहीस. हे काय आहे? आपल्यात जे नातं आहे ते काय आहे? त्यानं तिला आणखी जवळ ओढून डोळ्यात बघत तिला विचारलं. आणि आता तिने डोळे घट्ट मिटून घेतले. बोल अमृता बोल, तो जोरात ओरडला. आणि ती धचकली. अमृता, आज बोलावंच लागेल. आज सुटका नाही. त्यानं तिच्या गालावरील अश्रू पुसत तिच्या कानावर हात नेला. तसं तिने हळूवार डोळे उघडले. त्याच्या स्पर्शाने क्षणभर ती विरघळून गेली होती. हो हो, प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे. खूप खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. आता ती रडत रडत म्हणाली. आणि हे ऐकून जणू पूर्ण जग तिथे स्तब्ध झालं. आता तर विशालचे डोळे सुद्धा पाण्याने भरून होऊ लागले. पुढे होऊन तिला मिठीत घ्यायची प्रखर इच्छा त्याला झाली, पण नाही. तो फक्त तिला बघत राहिला. कारण ज्यासाठी तो इतके दिवस तडफड करत होता ते शब्द आज तिच्या तोंडून बाहेर पडत होते. आणि तिच्या तोंडून तो प्रेम नावाचा शब्द ऐकून त्याच्या जळणाऱ्या काळजावर कोणीतरी पाण्याचा शिडकावा केला होता. हेच ऐकायचं होतं ना? प्रेम आहे, खरंच प्रेम आहे. बास खुश? तिनं आवंडा गिळत त्याला विचारलं. आणि तो भानावर आला. मग मग का ॲक्सेप्ट करत नव्हतीस इतके दिवस अमृता? प्रियासाठी की समाजासाठी? त्यानं आता हळूवार तिला विचारलं. दोन्हीही नाही. मी ॲक्सेप्ट करत नव्हते. ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी, स्वतःसाठी. ती नाक वर ओढून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाली. आणि आता तो थोडा चकित झाला. तुला काय म्हणायचं आहे अमृता? त्यानं तिला विचारलं. तिनं त्याच्या गालावरचा हात पकडून बाजूला केला आणि आता त्याच्या हाताकडे पाहिलं ज्याने तिचा दंड पकडला होता. त्याने तो सोडला तसं ती किंचित मागे झाली. मला लग्न नावाच्या बंधनात पुन्हा अडकायचं नाही. मला स्वतंत्र जगायचं आहे, ती हिम्मत करून म्हणाली. आणि त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. लग्न करायचं नाही म्हणजे? तुला असं वाटतं का की जे अगोदर तुझ्यासोबत झालं तेच पुन्हा सुद्धा होईल? माझ्यावर विश्वास नाही का? त्यानं विचारलं. तुम्हाला तर मी माझ्या मनात जे स्थान दिलं आहे ते आजपर्यंत कोणाला सुद्धा दिलं नाही. विश्वास आहे म्हणूनच दिला आहे. पण मला माझ्या नशिबावर विश्वास नाही. प्लीज आता तुम्ही लग्न करा आणि सुखी राहा प्लीज. अमृताने आता डायरेक्ट त्याच्यासमोर हात जोडले. आणि आता हे ऐकून तो शॉक झाला. प्रेम असताना सुद्धा तिला आपल्यासोबत लग्न करायचं नाहीये हे पाहून खरं तर त्याला खूप राग आला. पण तिने हात जोडलेले पाहून त्यानं तो कंट्रोल केला. अमृता लिसन, तुला वेळ हवा आहे का? इट्स ओके यार. आयुष्यभर मी तुझी वाट पाहायला तयार आहे. जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण दोघे मिळून सॉल्व्ह करू ना? त्यानं तिचे जोडलेले हात दोन्ही हातात पकडले. नाही, तुम्ही समजून का घेत नाहीये विशाल? अच्छा, तुम्ही म्हणता तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग तुम्ही माझ्यासाठी एक कराल का? अमृताने त्याला विचारलं. ऑब्व्हियसली आय लव्ह यू अमृता, विशाल म्हणाला. मग प्लीज हे लग्न करा प्लीज, ती गयावया करत म्हणाली. आणि त्यानं तिचे हात सोडले. त्याला तिच्याकडून हे अपेक्षितच नव्हतं. तेही प्रेम ॲक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा तिच्या या कळकळीच्या विनंतीचा त्याला रागच आला. जा जा, तू झालंय तुझं काम, गो नाव. तो किंचित कठोर आवाजात चिडून तिला म्हणाला. तुम्ही पण चला ना, सगळे हळदीसाठी वाट बघत आहे तुमची. अमृता अडखळत म्हणाली. माझी हळद आहे ना, यायचं की नाही यायचं ते माझं मी बघेल. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला. आणि ती थोडा वेळ तिथेच गुदमरली. पण आता तिला बोलायला सुद्धा शब्द फुटत नव्हते. आणि त्यामुळे काही वेळातच अमृता तिथून निघून गेली. ती जाताच त्यानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला.
आता त्याच वेळी इकडे सगळे हळदीसाठी घरी त्याची वाट बघत होते. अरे जीवन, विशाल कुठे आहे? मुहूर्त होऊन 15 मिनिटे झाली. कुठे आहे तो? अंबिका देवीनं काळजीनं त्याला विचारलं. अहो काकू, माहिती नाही. त्याने मेसेज केला होता की तो बाहेर जातोय आणि आता कॉल पण लागत नाहीये त्याचा. जीवन फोनवर बघत म्हणाला. आता कुठे राहिला हा? काकी आणि आत्या पण काळजीत पडल्या आणि हळदीसाठी तयार होऊन बसलेल्या प्रियाच्या कानावर पण विशाल नसल्याची बातमी आली. त्यामुळे ती त्यालाच कॉल करत होती, पण तिचाही कॉल लागत नव्हता. आता काय होईल? हळद होईल की नाही? लग्न होईल की नाही? काय होईल? पाहूया, वाचूया पुढील भागात. तर वाचत राहा आणि कमेंट करत राहा. प्रेमासाठी काही पण चा नेक्स्ट एपिसोड. आणि हा, आता पुढचे एपिसोड ना लवकर येतील. खूप दिवस टंगळमंगळ झाली होती, पण आता रेग्युलर पार्ट टाकेल.